प्रणाम आत्मवंत युनिक रेकी पद विथ रुपाली पाठकमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी. आजच्या या दिव्य ऊर्जांता आपण ग्रहण करण्यासाठी प्रथम या एकादशीविषयी जाणून घेऊया. पुत्रदा एकादशी वर्षामध्ये दोनदा येतात. पहिल्यांदा येते पौष शुक्ल पक्षातील एकादशी पुत्रदा, आणि आज आहे श्रावण शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी. या एकादशीचे महत्त्व असे आहे की फक्त पुत्र होण्याच्या इच्छेने ही एकादशी केली जाते असे नव्हे, तर यांना संतती आहे त्या संततीच्या आरोग्यासाठी समृद्धीसाठी देखील ही एकादशी केली जाते. तसेच वर्षभरामध्ये येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे एक आध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे एकादशी करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला उपवास होत नसेल तर काही हरकत नाही, परंतु या दिवशी भात खाऊ नये. एकादशीच्या दिवशी भात खाणे वर्ज्य आहे. तसेच आध्यात्मिक दृष्टीने पाहिले किंवा वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तरी हे योग्यच आहे. कारण या दिवशी म्हणजेच भात खाल्ल्याने काय होतं, त्यामुळे आपली मानसिकता म्हणजे मनाचा कारक चंद्रग्रह दुर्बल असतो. म्हणजे आपले मन कमकुवत होते किंवा मनामध्ये भूतकाळातील विचारांशी आपण सतत कनेक्ट होतो. आध्यात्मिक कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे भात खाऊ नये. नक्की पहा तो व्हिडिओ. चला तर आजचे या दिव्य ऊर्जांविषयी जाणून घ्या. पुत्रात आजची श्रावण मासातील पुत्रदा एकादशी याविषयी आपण आज कथा श्रवण करणार आहोत. ही कथा श्रवण केल्याने, अगदी श्रद्धापूर्वक श्रवण केल्याने नक्कीच भौतिक सुखातील जरी लाभ झाला नाही तर अंतरंगातील म्हणजे आपल्या असणाऱ्या शरीरपूंना काही प्रमाणामध्ये प्रतिबंध बसतो. म्हणजेच आपल्यामध्ये या दिव्य ऊर्जा आपल्यातील अज्ञान दूर करतात, ज्ञानाचा प्रकाश आपल्यामध्ये प्रवाहित करतात. हीच आहे रेकीची दिव्य ऊर्जा. जे काही उत्तम आहे ते शास्त्रोक्त पद्धतीने ग्रहण करणे आणि आपल्याद्वारे इतरांच्याही जीवनात प्रकाश देणे हाच उद्देश आहे. म्हणूनच ही एकादशी श्रीहरी विष्णूंची या श्रावण मासामध्ये ऊर्जा संपादन करण्याची अशी ही तिथी. चला तर जाणून घेऊया या पुत्रदा एकादशीचे महात्म्य आणि कथा. युधिष्ठिर महाराज भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करीत विचारतात, हे माधव, श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय हे सांगण्याची कृपा करा. तिचे गुण, प्रभाव आणि पुण्यफळ काय आहे. श्रीकृष्ण म्हणतात, युधिष्ठिर, श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी आहे. प्राचीन काळची गोष्ट आहे. महिष्मतीपूर म्हणजेच महिष्मतीपूर खूप सुखी समृद्धी होते आणि प्रजाजन खूप सज्जन होते, सुखी राहत होते. राजा महिजित सुद्धा सज्जन होता, तरीही तो दुःखी होता. याचे कारण होते की सर्व सुविधा असूनही त्याला निपुत्रिक असल्याची पीडा सतत सतावेत होती. शेवटी प्रजेतील वयोवृद्ध मंडळींना राजाने आपली व्यथा सांगितली की मी या जन्मात या राज्यात असे कोणतेही काम केले नाही की ज्याच्या पापामुळे मी दुःखात चिंतेत खितपत राहील. मी कधीही नातेवाईकांना किंवा खुशामतखोरांना अधर्म करताना पाहूनही त्यांना आपले समजून शिक्षा दिली नसेल असे मला आठवत नाही, आणि आपले समजून त्यांची पदोन्नती देखील केली नाही. मी कुठलाही अन्याय केला नाही. मी तटस्थपणे न्याय केला. तरीही तुम्ही
सर्वजण साक्षी आहात. तुम्ही सांगा, मी पापी आहे? प्रजाजन म्हणाले, नाही महाराज. मग मी हे कोणत्या पापाचे फळ भोगत आहे की मी निपुत्रिक आहे? तुम्ही याच्यावर विचार करा. प्रजेतील बुद्धिमान लोक ब्राह्मणांना विचार करता करता जेव्हा कोणतेही रहस्य समजले नाही तेव्हा त्यांनी वनात विचरण करण्याचा कार्यक्रम बनवला. ते तिकडे फिरून ऋषीमुनींच्या आश्रमाचा शोध घेऊ लागले. विचरण करता करता त्यांना लोमश ऋषींचा आश्रम दिसला. सर्वांनी हर्ष, प्रेम व श्रद्धेने भरून गदगद कंठाने लोमेश ऋषींचे अभिवादन केले, स्तुती केली, त्यांना नमस्कार केला. लोमेश ऋषींनी विचारले, प्रजेच्या वयोवृद्ध व बुद्धिमान तपस्वी साधूंनो, तुम्हा सर्व लोकांचे इकडे कसे येणे झाले? महाराज, आमच्या राजा महिजित निपुत्रिक आहे. त्यांनी या जन्मात तर असा कोणताही पक्षपात केला नाही, असे कोणतेही पाप केले नाही की ज्याचे फळ हे असेल. राजा निपुत्रिक असल्याच्या दुःखाने आम्ही दुःखी आहोत. तुम्हीच सांगा, पूर्वकाळ सांगू शकता. आम्ही तपश्चर्या करण्याच्या दृढ निश्चयाने इथे आलो आहोत. कृपया त्या उपायांचा उपदेश करा ज्याच्याने राजाला पुत्र प्राप्ती होईल. लोमेश ऋषींनी डोळे बंद करून जो बाल्यकाळाला, तारुण्याला, वृद्धावस्थेला, जागृत, स्वप्न, सुषुप्तीला पाहतो, या अवस्था बदलतात, पण जो स्वतः एकरस राहतो त्या परमात्म्यात विश्रांती मिळवली. मग सांगितले की पूर्वजन्मी राजा महिजित वाणी होता आणि लोभापोटी धन गोळा करता करता तर धनाचा भक्त बनला की भगवंताची भक्ती, संतांचा संग आणि गुरुमंत्र व दीक्षा काय असते याचा त्याला काहीच पत्ता नव्हता. एके दिवशी दुपारी त्याला तहान लागली तेव्हा एका पायऱ्याच्या विहिरीवर पाणी प्यायला गेला. इतक्यात तेथे आपल्या वासरासह एक गाय आली. ती तहानलेली होती. तिने पाण्याला तोंड लावले होते. तेव्हा या स्वार्थी वाण्याने तहानलेल्या गायीला धक्का दिला आणि स्वतः पाणी पिऊ लागला. गायीला तहानलेले ठेवण्याचे पाप त्याला पुत्रहीन करत आहे. तरीही त्याच्याही पूर्वीच्या जन्माचे कोणते तरी पुण्य होते. संतांची थोडी सेवा केली होती व सत्संगाचे वचन ऐकले होते. त्या प्रभावाने तो राजाही बनला आहे आणि धर्मात्माही बनला आहे. महाराज, त्या पाप्याच्या प्रायश्चित्ताचा एखादा उपाय सांगा. ऋषी, श्रावण मासातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव पुत्रदा आहे. ती मनोवांछित फळ प्रदान करणारी आहे. तुम्ही तिचे व्रत करा. दशमीला एकदा भोजन करावे आणि एकादशीला पहाटे उठून भगवान नारायणाला प्रार्थना करावी की हे शुद्धीचे देवता, हे परमेश्वर, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11वे मन, या 11 शुद्ध ठेवणाऱ्या एकादशीचे व्रत मी तुमच्या प्रसन्नतेसाठी, पापनाशनासाठी, पुत्र प्राप्तीसाठी किंवा एखाद्या अमुकच्या प्राप्तीसाठी करत आहे. हे श्रीहरी, माझ्या व्रतात तुमच्या कृपेची आवश्यकता आहे. असे करून व्रत ठेवावे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वे मन शुद्ध होईल तेव्हा जीवन शुद्ध होईल. श्रीकृष्ण म्हणतात, प्रजाजनांनी ऋषींना नमस्कार केला व विधीपूर्वक पुत्रदा एकादशीच्या व्रताचे अनुष्ठान केले आणि त्याचे पुण्य राजाला अर्पण केले. राजानेही व्रत ठेवले होते. व्रताच्या पुण्य प्रतापाने राणीने गर्भधारणा केली व राजाला पुत्राची प्राप्ती झाली.
आणि राजाचे यश चहूकडे पसरले. सर्वच एकादशी पाप रोगनाशिनी तसेच भगवत प्राप्ती करणारे आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे एक वैशिष्ट्य आहे. श्री हरिविष्णूंना प्रसन्न करणारी ही एकादशी. या दिवशी फलाहार केला जातो. ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा दिवसभर मंत्रजाप केला जातो. तसेच विष्णू सहस्रनामाचा पाठ केला जातो. तसेच श्रीमद भागवत ज्याच्याकडे आहे त्याचे पारायण केले जाते. त्यामुळे आपल्यातील ऊर्जा वृद्धिंगत होतात आणि ज्यांना मुले नाही त्यांच्यासाठी, जसे त्यांना मुले आहेत तेही आपल्या लेकरांसाठी हे व्रत करतात आणि या दिवशी आपल्या मुलांचे औक्षण केले जाते. दीर्घायुष्य समृद्धी आरोग्य लाभावं म्हणून नक्कीच हे व्रत केले जाते. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. ओम नमो भगवते वासुदेवाय.